सांगली बस स्थानकातील सुलभ शौचालय बनले अस्वच्छतेचे केंद्र। सांगली मुख्य बस स्थानकातील सुलभ शौचालयाच्या दुरावस्थेबाबत नागरिकांकडून सातत्याने मानवाधिकार संघटनेला तक्रारी गेल्या। त्यामुळे आज प्रत्यक्ष मानवाधिकार संघटनेने या ठिकाणाची पाहणी केली। पाहणी दरम्यान शौचालयामध्ये पुरेशा प्रमाणात पाणी उपलब्ध नसल्याचे तसेच स्वच्छतेचा गंभीर अभाव असल्याचे स्पष्ट निदर्शनास आले। अनेक ठिकाणी अस्वच्छता आणि दुर्गंधीचे वातावरण आढळून आले। सांगली मुख्य बस स्थानकातून दररोज हजारो प्रवासी प्रवास करतात। महिला, ज्येष्ठ नागरिक, दिव्यांग बांधव तसेच लहान मुलांसह प्रवास करणाऱ्या कुटुंबांना या सुविधेचा वापर करावा लागतो। मात्र सध्याची परिस्थिती अत्यंत चिंताजनक असल्याचे दिसून आले। सार्वजनिक स्वच्छतागृह ही नागरिकांची मूलभूत गरज असताना त्याकडे होत असलेले दुर्लक्ष प्रवाशांच्या आरोग्यासाठी धोकादायक ठरू शकते। विशेषतः उन्हाळा आणि पावसाळ्याच्या काळात संसर्गजन्य आजारांचा धोका वाढण्याची शक्यता असते। यावेळी संबंधित प्रशासन आणि ठेकेदार यांना तात्काळ उपाययोजना करण्याचे आवाहन करण्यात आले। नियमित पाणी पुरवठा, दररोज स्वच्छता, आवश्यक दुरुस्तीची कामे तसेच दिव्यांगांसाठी उपलब्ध सुविधांची देखभाल करण्याची मागणी करण्यात आली। बस स्थानक हे शहराचे प्रवेशद्वार मानले जाते। त्यामुळे येथे येणाऱ्या प्रवाशांना स्वच्छ, सुरक्षित आणि सन्मानजनक सुविधा उपलब्ध करून देणे ही प्रशासनाची जबाबदारी आहे। नागरिकांच्या मूलभूत सुविधांकडे दुर्लक्ष होऊ नये अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली। प्रशासनाने या प्रश्नाची तातडीने दखल घेऊन आवश्यक कार्यवाही करावी आणि प्रवाशांच्या आरोग्याशी संबंधित हा गंभीर प्रश्न कायमस्वरूपी मार्गी लावावा अशी मागणी मानवाधिकार संघटनेकडून करण्यात आली। आता बाथरूम स्वच्छ नाहीत, काही नाहीत, घाण नाहीत सगळे। यांचे कर्मचारी काय करतात आता? बाहेर न वाटलं तर आत निघून गेल्यात। ठीक आहे, मग ही तक्रार आम्ही डीसीच्या पत्र पण नेणारच की आता। मानवाधिकार साहेबांनी मला इथं संडाची सोय करून दिली। 20 रुपयाची बाटली पाण्याची बॉटलीनं मला आणून दिली हो साहेब। नाहीतर मला एकदम दाट संडास लागतं। तेवढं इथलं काय करायचं ते तुम्ही जरा हे करून घ्या। आणखी तर पाण्याची सोय नाहीये। पाण्याची सोय आधी तेव्हा दुरावस्था आहे सगळी। घाण झाले तिथं सगळं संडास। ठीक आहे, चालतंय। तुमचं नाव काय? गोपाल सकाराम कांबळे, इचलकरंजी। ठीक आहे, ओके।